एखाद्याला जर कळलं की त्याला हर्निया आहे, तर हर्नियाच्या रुग्णाने नेमकी काय काळजी घ्यायला? हा खूप चांगला प्रश्न आहे. हर्नियाच्या रुग्णाने काय काळजी घ्यायला हवी? बेसिकली हर्निया का होतो आणि हर्नियाच्या रुग्णाने काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या दोघांचे उत्तर जवळपास सारखेच आहे. साधारणतः कुठलंही वजन उचलताना हर्नियाच्या रुग्णाने काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे गृहिणी असतील तर त्यांनी 5 किलोपेक्षा जास्त वजन उचलायला नको. जर त्यांना हर्निया असेल, त्यांना माहिती असेल की हर्निया आहे, तर त्यांनी कपड्याने भरलेली पाण्याची बादली असते, ती बादली उचलायला नको, सिलेंडर उचलायला नको, गव्हाची किंवा कुठल्याही पिठाच्या गोण्या घरात असतात त्याला उचलण्याचा प्रयत्न करायला नको, ह्या अवजड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करायला नको. हर्नियाच्या रुग्णाने 5 किलोपेक्षा जास्त वजन हे उचलायलाच नको, त्याच्यावर बंदी. हर्नियाच्या रुग्णाने शौचास गेल्यानंतर किंवा लघवी करत असताना जोर लावायला नको, कुंथायला नको, जेणेकरून त्यांच्या पोटातलं प्रेशर वाढायला नको. कुठलीही जड वस्तू असेल, जसं की कपाट असेल, घरात काही जड फर्निचर असेल, त्याला लोटण्याचा धक्का देऊन पुश करण्याचा प्रयत्न करायला नको. ज्या एक्झरसाईज आहेत, तसं तर हर्नियाच्या रुग्णाने एक्झरसाईज करताना काळजी घ्यायलाच हवी, परंतु ज्या एक्झरसाईजमध्ये पर्टिक्युलरली तुमच्या पोटाचा प्रेशर वाढणार असेल, त्या कुठल्याही व्यायाम पद्धती, एक्झरसाइजेस हर्नियाच्या रुग्णाने टाळल्या पाहिजे. खोकला येत असेल, वारंवार खोकला असेल, वारंवार शिंका येत असतील, तर त्याचा इलाज करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला वारंवार खोकला शिंका यायला नको. त्याच्यानेही प्रत्येक वेळी तुम्ही खोकाल किंवा शिंका कराल तेव्हा तिथे तुम्हाला हर्नियाचा फुगा वाढू शकतो, हर्निया जास्त प्रॉमिनंट, जास्त मोठा होऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगेल या संदर्भात, जर तुम्हाला अचानक खोकला सुरू झाला, हर्निया तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हर्निया आहे आणि खोकला यायला सुरुवात झाली, शिंका यायला सुरुवात झाली, ठसका लागला, तर सर्वप्रथम हाताच्या पंजाने तो जो भाग असेल, सपोज तुम्हाला बेंबीचा हर्निया, नाभीचा हर्निया, अंबिलिकल हर्निया, तर तो भाग तुम्हाला असा दाबून घ्यायचा आणि मग खोकायचा आहे, जेणेकरून त्या भागातून जे बाहेर येतं आहे, जो हर्नियाचा फुगा येतो आहे, त्याला एक आधार राहील, तो हर्निया अचानक मोठा होणार नाही.